मंत्रिमंडळाचं खातेवाटप झाल्यानंतर आता स्पर्धा सुरू झालेली आहे ती पालकमंत्री पदासाठी। राज्यात अनेक ठिकाणी पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळते। अतुल सावे यांच्याकडे पुन्हा एकदा जालन्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी जाण्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहे। मात्र या ठिकाणी आता त्यांना शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब भुगे आहेत। काय कारण तुम्ही आता थेट विरोध केलेला आहे अतुल सावे यांना? हे बघा, नव्यानं सरकार स्थापन झालेलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब व अजितदादा पवार, पालकमंत्री जालन्याला कोण करता हा सर्व अधिकार त्यांचा आहे। परंतु आमची शिवसैनिकांची एवढीच मागणी आहे की आम्ही मागील 2.5 वर्ष सन्माननीय अतुल सावे पालकमंत्री होते, यांच्यासोबत अतुल सावे साहेबांनी जे मित्रपक्षाला सापत्न वागणूक दिली, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भाजपचे सत्ताधारी आमदारही त्यांचे सहकारी त्यांच्यावर नाराज आहे। हा विषय नाराजीचा झाला। परंतु पालकमंत्र्याचं काम असतं की जिल्ह्याचं पालकत्व सांभाळणं। जालन्यामध्ये अतिवृष्टी झाली, बावणे पांगऱ्याला अतिवृष्टी झाली, घनसावंगी मंडळात अतिवृष्टी झाली, परतूरला अतिवृष्टी झाली, तेव्हा आपणच बातम्या लावल्या, वर्तमानपत्रामध्ये बातम्या लावल्या की पालकमंत्री कुठे आहेत। म्हणून या जालना जिल्ह्यासाठी एक हक्काचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री मग जो देतील तो पालकमंत्री जालना जिल्ह्यात द्यावा। शिवसैनिकांना मित्रपक्षांना सांभाळून घेणारा पालकमंत्री असावा। अतुल सावे साहेबांना आमचा विरोध यासाठीच आहे की त्यांनी मित्रपक्षाला जो सत्तेतला वाटा आहे तो दिला नाही, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे। मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी काही न्याय जिल्ह्याला दिला नाही का, असा तुमचा आरोप आहे का? हो, नक्कीच आमचा आरोप आहे की ते सर्वांना सोबत त्यांनी घेतलं नाही आहे। आणि जे पालक होत असतं की सर्व समाज घटकांना एकत्र घ्यायचं, हे त्यांनी घेतलं नाही, त्यामुळे हा रोष निर्माण झालेला आहे। मग आता पालकमंत्री कोण व्हावं, काय इच्छा आहे तुमची? पालकमंत्री कोण हा सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। आमचे नेते जर मंत्री झाले असते तर साहजिकच सन्माननीय खोतकर साहेब पालकमंत्री असते, किंवा मित्रपक्षाचे जे आमदार आहे आमचे सन्माननीय बबनराव लोणीकर, सन्माननीय नारायणराव कुचे, सन्माननीय संतोष दानवे साहेब, यापैकी कोणी मंत्री झालं असतं, तेही पालकमंत्री झाले असतील तर काहीच अडचण नव्हती, या जिल्ह्याचा आणखी झपाट्याने विकास झाला असता। म्हणजे भाजपचा व्हावा की शिवसेनेचा किंवा अजितदादा महायुतीमधल्या कुठल्या पक्षाचा पालकमंत्री जालन्याला व्हावा? साहजिकच मी जिल्हा प्रमुख या नात्यानं सांगाल की शिवसेनेचाच पालकमंत्री असावा, परंतु हा सर्व अधिकार मुख्यमंत्री महोदयाचा आहे। अतुल सावे सोडून कोणीही दिलं तर ते सर्व आम्ही स्वीकारणार आहे। आपल्यासोबत अजून काही पदाधिकारी आहेत, तर काय मागणी आहे? तुम्ही विरोध केलेला आहे? हे बघा, वैयक्तिक आमचं काही आमचे दुश्मन नाही ते, त्यांनी जो युती धर्म पाळायला पाहिजे तो पाळलेला नसल्यामुळं आता आमचे सहकारी बोललेत, त्याच्याशी आम्ही सर्व सहमत आहेत। जास्त काय बोलायचं त्यांच्याविषयी? आपली काय मागणी? आमची मागणी ते जे आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख जे बोलले त्यांच्या आम्ही त्यांच्यासोबत आहे, त्यांच्यासोबत अतुल सावे नको आहेत तुम्हाला? नकोच। अतुल सावेंनी कोणती कामं केली नाही एवढा रोष तुम्ही त्यांच्यावर व्यक्त केलेला आहे? त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांनी गुन्हे दाखल झाले आमच्यावर। मित्रपक्षावर गुन्हे दाखल करत असते कुठं, ते त्यासाठी आम्हाला नाही पाहिजे। ते दुसरा कोणी दिलं चालतो, भाजपचा असो का शिवसेनेचा असो, कोणी असलं पालकमंत्री चालतो आम्हाला, पण ते नाही पाहिजे, अतुल सावे साहेब नाही पाहिजे आम्हाला। तर नक्कीच आपण बघितलं की अतुल सावे यांना थेट आता विरोध जालन्यामधून झालेला आहे, त्यामुळे जालन्याचं पालकमंत्री पद आता कोणाकडे जाणार हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।